नमस्कार. मायलॅप योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, खूप वेळा आपला वॉच टाईम वाढतोय, रीडिंग टाईम वाढतोय आणि चुकीची पोश्चर आपली मानेची, त्याच्यामुळे आपल्याला खूप जणांना मानदुखीचा त्रास होतोय आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं बेल्ट लावावे लागतात आणि चुकीच्या पद्धतीनं त्रास झाल्यामुळं त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. ते मानदुखी होऊ नये किंवा ज्यांना झाली त्यांच्यासाठी काय करायचे, त्याच्यासाठी आज आपण मानेचे व्यायाम बघणार आहोत. तर काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, जास्त त्रास होईल असं कुठलंही काही करू नका. साधे साधे व्यायाम प्रकार आहेत, ते आपण कसे करायचे बघूया. दोन्ही हाताची अशी मिठी घालायची, इथं चिनला हनुवटीला अंगठी लावायची आणि सरळ पाठीमागं प्रेस करायचे आहे. पाठीमागं ठेवल्यानंतर असं जेवढं शक्य आहे तेवढं दाबायचं आणि या ठिकाणी 10 ते 11 श्वास घ्यायचे. सावकाश परत मान उजव्या बाजूला न्यायचे, सरळ खांदे सरळ ठेवायचे. या स्थितीमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं पाठीमागे जाऊया मान आणि खोल मोठे श्वास घ्यायचे, सोडायचे. 10 ते 11. आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण 5 ते 6 श्वास घेतलेत आणि परत पुढे येतोय. श्वास सोडत डावीकडे जायचं आहे. सावकाश पुढे यायचं आहे. हनुवटी आपली छातीला लावायची आहे. सरळवर यायचं. परत उजवा कान आहे तो उजव्या खांद्याला लावायचा आहे. खांदा उचलायचा नाही वर, एवढं जाते बघा. ह्या बाजूला प्रचंड ताण पडतोय, इकडे पण ताण पडतोय. सावकाश वरती, परत डाव्या बाजूला. खांदा उचलायचा नाही, हा खांदा आहे तिथंच ठेवायचा आहे. या बाजूला ताण पडतोय बघा प्रचंड आणि आपल्या मानेच्या सगळ्या नर्व्स, शिरा, नसा रिलॅक्स होत आहेत. सावकाश वरती. आता मान पुढे न्यायचे. रिलॅक्स. त्याच्यानंतर ठीक आहे, आजच्यासाठी एवढंच करूया. जास्त त्रास होईल अशी कुठलीही कृती करू नका. सहज करा, पण नाजूक बनवू नका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय. अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करा योग, राहा निरोग. धन्यवाद. जय हिंद.